श्री रमेशचंद्र दत्त यांचे आर्थिक विचार. यामध्ये रमेशचंद्र दत्त यांनी दारिद्र्याची कारणे सांगत असताना पहिलं कारण उद्योगाची दुरावस्था, दुसरं त्यांनी जे कारण सांगितलं ते म्हणजे शेतीची पिळवणूक, तिसरं कारण जे आहे ती कर पद्धती अशास्त्रीय स्वरूपाची होती आणि चौथं कारण म्हणजे शासकीय खर्च. आता आपण बघणार आहोत शासकीय खर्च, पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त. भारतामध्ये ब्रिटिशांचे शासन येण्यापूर्वी वित्तीय प्रशासन आणि ते आल्यानंतर लागू झालेले प्रशासन यातील जे अंतर आहे ते श्री दत्त यांनी दाखवून दिलेलं होतं. अफगाण आणि मोगल शासकांनी आपल्या सैन्यावर जो खर्च केला तो शेवटी तेथील लोकांच्याच हाती जाणारा होता. त्यांनी राजवाडे बांधले, चैनीवर पैसा उधळला, पण या खर्चातून सुद्धा स्थानिक कारागिरांचे प्रोत्साहन मिळाले. पण ब्रिटिशांनी या देशाला आपली संपत्ती समजून सर्व नफा जो आहे तो त्यांच्या देशात नेला. भारतीय प्रशासनात इंग्रजांना स्थान देऊन त्यांच्या पगारावर पैसा खर्च केला. होम चार्जेस या नावाने ओळखला जाणारा खर्च सतत वाढत होता आणि त्यामुळे भारतीय संपत्तीचे विदेशामध्ये निस्तारण केले जात होते, म्हणजे संपत्ती वाहून नेली जात होती. परिणामतः भारतीय लोक दरिद्र झाले आणि त्यांच्या जीवावर इंग्रज मात्र समृद्ध बनलेले होते. या पद्धतीने भारताला नागविण्याचे जे धोरण क्रूर शासकांनी सुद्धा अंगीकारले नव्हते ते सुसंस्कृत इंग्रजांनी अंमलात आणलेलं होतं. मग हे दारिद्र्य दूर करण्यासाठी श्री दत्त यांनी काही उपाय सांगितलेले होते. भारताच्या परिस्थितीचे अध्ययन आणि विश्लेषण केल्यानंतर तत्कालीन संदर्भात दत्त यांनी काही उपाय सुचवले. या देशाच्या दारिद्र्याचे मुख्य कारण ब्रिटिश शासकांचे चुकीचे धोरण हे असल्यामुळे त्यांची उपाययोजना त्याच अनुषंगाने मांडलेली होती आणि हे उपाय भारताच्या आर्थिक इतिहासाचे विश्लेषण करताना त्यांनी सुचवलेले होते. पहिला उपाय होता उपायांची दिशा. दत्त यांचं म्हणणं असं होतं की देशातील संपत्तीच्या उत्पादनाचे मार्ग विस्तृत झाले आणि सरकारने गोळा केलेल्या कर रुपी उत्पन्न जर त्याच देशातील लोकांसाठी खर्च केले तर त्या देशात समृद्धी येते. आणि मग या उलट परिस्थितीत संपत्तीचे स्रोत कमी झाले आणि कराचे उत्पन्न निस्सारित झाले तर त्या देशात दारिद्र्याची वाढ होते. आणि हे सत्य इतर कोणत्याही देशाप्रमाणे भारताला देखील लागू आहे. म्हणून त्यांनी तेथील दारिद्र्य दूर करण्याचे जे उपाय आहेत त्यांची दिशा कशी असावी की ज्यामुळे उद्योगांना चालना मिळेल, जमीन महसूल सुनिश्चित आणि वाजवी असेल, तेथील उत्पन्न तेथेच खर्च होईल, भारतीय लोकांना प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळवण्याच्या दृष्टीने पावले उचलणे जाणं आवश्यक आहे. कारण या देशाचे दीर्घकालीन हित यामध्येच आहे. निरनिराळे होम चार्जेसच्या रूपाने जी संपत्ती इंग्लंडला जात होती तिच्यावर निर्बंध घालणेही आवश्यक होते. रेल्वेची वाढ करण्याच्या प्रयत्नात भारतावरील कर्ज वाढले होते आणि इंग्लंडद्वारे इतरत्र जो सैन्यविषयक आणि मुलकी खर्च केला जात होता त्याचा भार या देशावर लादला जात असे. आणि या परिस्थितीत जर भारत समृद्ध झाला असता तर ते एक महान आश्चर्य ठरले असते. परंतु शास्त्रात चमत्कारांना वाव नसतो. आशिया काय, युरोप काय, हे दोन्ही ठिकाणी लागू होणारे जे काही आर्थिक नियम आहेत ते समान असतात. मोडकळीस आलेले उद्योग, कर भराने त्रस्त शेती आणि देशी संपत्तीचे सतत निस्सारण या आर्थिक घटना कोणत्याही देशाला कायम दारिद्र्यात ठेवण्यास पुरेशा आहेत. म्हणजे असं जर का परिस्थिती असेल तर तो देश कायम दारिद्र्यामध्येच राहील. म्हणून त्याचा विचार करूनच उपायांची निश्चिती व्हायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. उपायांमध्ये श्री दत्त यांनी जे काही उपाय सुचवले होते ते असे होते की भारतीय गिरण्यांवरील उत्पादन कर रद्द करणे, उद्योगांना सरकारने आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे, शेतीवर गैर लागू कर जे आहे ते रद्द केले पाहिजेत, जमीन महसुलाच्या पद्धतीत वाजवी बदल करून निश्चितता आणली पाहिजे, सार्वजनिक कर्जाचा भार कमी करण्यासाठी परिशोधन निधीची निर्मिती केली पाहिजे, इंग्लंडमधील सैनिकी आणि मुलकी खर्चाचा पूर्ण भार त्याच देशाने उचलला पाहिजे, भारतीय लोकांना प्रशासनात अधिक जागा देऊन या रूपाने विदेशी जाणारी जी संपत्ती आहे ती कमी केली पाहिजे. वरील सुधारणांमध्ये भारतीयांना सहभागी करण्याच्या दृष्टीने त्यांना विधिमंडळात देखील प्रतिनिधित्व दिले पाहिजे. श्री दत्त यांच्या विचारांचे मूल्यमापन. श्री दत्त यांनी ज्या पद्धतीने भारताचा आर्थिक इतिहास मांडला त्यावरून त्यांच्या विकासाच्या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी आपल्या लक्षात येते. त्यांच्या विश्लेषणात अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, विधी इत्यादी शास्त्रांचा आधार आढळतो. स्वतः एक कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांनी मांडलेल्या विचारांना व्यावहारिक महत्त्व होतं आणि त्यांच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेपुढील खरी समस्या अविकसितपणाची नसून अडलेल्या विकासाची होती आणि त्या दृष्टीने विकासाच्या मार्गातील अडथळ्यांची चर्चा करताना त्यांनी अतिरेकी जमीन महसूल आणि शेतीचे शोषण, उद्योगाचे दमन, संपत्तीचे निस्सारण, क्रयशक्तीची कमतरता, सरकारचे धोरण यांची तिथं चर्चा केली आणि या सर्व अडथळ्यांचा परिणाम म्हणजे भारताचे दारिद्र्य आणि ते दूर करण्यासाठी त्यांनी उपाय सुचवले आणि ते तत्कालीन परिस्थितीत अतिशय योग्य होते. त्यांच्या या विश्लेषणावरती अनेकांनी टीका केल्या पण त्यांच्या मुख्य विचाराला शासकीय स्तरावर सुद्धा पुढे मान्यता मिळालेली होती. शेतीच्या शोषणाचा दारिद्र्याशी आणि दुष्काळाशी संबंध जोडताना दत्त यांनी असं म्हटलेलं होतं की भारतात कास्तकार हाच राष्ट्र आहे आणि हा वर्ग सुखात असेल तरच देश समृद्ध होईल आणि दुष्काळाची भीषणता कमी होईल. म्हणून जमीन महसुलाची पद्धत समान आणि वाजवी असण्यावरती त्यांनी भर दिला आणि हा मुद्दा पुढे लॉर्ड कर्झन यांच्या शासनालाही मान्य असल्याचं दिसतं. महसुलाचे वाजवी निर्धारण करून कास्तकाराला नफ्याचा योग्य भाग मिळायला हवा या गोष्टीला त्यांनी मान्यता दिलेली आढळते. शेतीला महत्त्व देऊनही श्री दत्त यांचे विचार संतुलित विकासाच्या तत्वाशी जुळणारे आढळतात. इतर क्षेत्रांचा सुद्धा विकास झाला नाही तर शेतीच्या रचनेमधील सुधारणांचे परिणाम निष्प्रभ होतील असं त्यांचं म्हणणं होतं. शेती हे एक मुख्य क्षेत्र आहे व त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशा तऱ्हेने व्यापक आधारावरती औद्योगिक विकासाचे नियमन करायला हवे. संदर्भ बदलले असले तरी या विचारातील मूळ तत्व आजही तेच आणि ते खरे ठरते.